गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावर कचरा होतो। त्याची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेबरोबरच अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावतात। याही वर्षी मुंबईत अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली। लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। सागरी पर्यावरणाचं जतन, संवर्धन तसंच समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याला गालबोट लागू नये या हेतूनं विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दादर चौपाटीसह जुहू आणि वर्सोवा इथल्या समुद्र किनारी विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचा संदेश देत किनारे स्वच्छ करण्यात आले। यात शाळकरी विद्यार्थ्यांसह कलाकारही सहभागी झाले होते। आम्ही ग्रीन स्माइल्स तर्फे असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। स्पेशली गणपतीनंतर हा जो बीच क्लीनअप आहे तो आम्ही फार महत्त्वाचा समजतो, कारण का मुलांना किंवा आपल्या समाजातल्या इतर व्हॉलंटियर्सना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळतो की त्यांना कळतं की आपला समुद्र किनारा साफ राखणं किती गरजेचं आहे। आणि आपण नेहमी मुलांना चित्रातनं किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून दाखवतो। इथे कसं ते स्वतः अनुभवतायत, ते स्वतः कचरा उचलतायत, तर मे बी पुढच्या पिढीला आपण म्हणूया त्यांना एक प्रेरणा मिळेल की त्यांनी गणपती किंवा कुठलाही सण हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली पद्धत, ॲक्च्युली एन्व्हायरमेंट फ्रेंडली पद्धत काय असावी हे त्यांना ॲक्च्युली इकडनं कळेल। पण इथे जेव्हा लोक गणपतीचं विसर्जन करतात पाण्यात, तेव्हा तर सगळ्या मूर्त्या इथे वाहत आलेल्या असतात। ते उचलताना थोडंसं वाईट वाटतं, पण ते करण्याचं पण गरजेचं आहे, कारण आपला बीच स्वच्छ राखणं हे देखील आपलं कर्तव्यच आहे। कारण शेवटी कचरा आपण करतो तो आपणच उचलला पाहिजे असं मला वाटतं। वर्सोवा समुद्र किनारी दिव्यज फाउंडेशननं स्वच्छता मोहीम राबवली। सर्वांनी प्रदूषण निर्मूलन मोहिमेचा भाग होऊया असं आवाहन संस्थेच्या संस्थापक अमृता फडणवीस यांनी उपस्थितांना केलं। मी कचरा करणार नाही अशी शपथही त्यांनी उपस्थितांना दिली। आज खूप आनंद आहे की मी कचरा नाही करणार कॅम्पेनद्वारा आम्ही सी शोर शाईन हा उपक्रम चालू केलेला आहे। आणि आज तुम्ही पाहिलं असेल की भारतीजींच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 3000 पेक्षा जास्त शाळेच्या मुलींनी आणि मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे। आणि आम्ही एक अवेअरनेस कॅम्पेन केला आहे की आम्हीच आपल्या प्रकृतीचं संरक्षण करू शकतो, त्याच्यावर प्रेम करून, तिथे लिटर न करून, घाण न टाकून। तर ही अवेअरनेस कॅम्पेन याच्यामुळे मला वाटतं मुलं आमची ॲम्बॅसडर झाली आहेत आणि जे कचरा करतात त्यांना करूही नाही देणार आणि स्वतःही नाही करणार। गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका आणि विविध समाजसेवी संस्था स्वच्छता मोहीम राबवतात। त्याच मोहिमेचा हा भाग होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अभिनेता आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद श्रीवास्तव, मुंबई। पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।